हॅलो गाईज, वंकिता का नाही त्यांचा पुष्पा ना आजपर्यंत आपण पॉडकास्ट घेत आहोत. तो म्हणजे आजचे गेस्ट ते म्हणजे नगरसेविका शर्मिला मॅडम. ते शर्मिला मॅडम, पहिला ते तुम्ही कैशा? मस्त मजेत पैसा. मी पण मस्त, माझं मी मस्त चाललंय ना. आता आपण पॉडकास्टला चालू करू. पॉडकास्ट विथ त्यांचा पुष्पा. ते पहिला क्वेश्चन मॅडम तुमच्यासाठी ऐसा आहे. पॉलिटिक्स मध्ये तुमचा पहिला पाऊल कवा ठेवली तुम्ही? पॉलिटिक्स मध्ये मी नगरसेविका झाली 2012. 2012. त्याच्या अगोदर मी युवक संघटना कॉयर याच्यामध्ये होतो. पण त्याच्या अगोदरपासून कॉलेजच्या याच्यामध्ये ते आपण पोलिंग एजंट असतात ना, तेव्हापासून एक पोलिंग एजंट किंवा जेव्हा निवडणूक असतील तर त्यांचे काही लेटर लिहिणं किंवा त्यांच्या बरोबर थोडं सहकार्य करणं इथपासून सुरू. पण मेन सुरुवात झाली 2012च्या निवडणुकीत. तोपर्यंत तुम्ही म्हणजे पहिल्यांदा निवडणुकीसाठी लढायला सुरुवात केली apply आणि केलं. पहिल्याच याच्यामध्ये मी निवडून. पहिले त्यामध्ये निवडून आले. अच्छा. त्याची मग दुसरा क्वेश्चन ऐसा आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये कोण कोण होतं जेव्हा तुम्ही बाहेर गेले होतेस आतापर्यंत? म्हणजे माझी फॅमिली जवळपास माझा जन्म झाला, माझी आजी होती. त्याच्या आजी आता मयत आहे. माझे आई वडील आहेत. आम्ही 4 बहिणी आणि 1 भाऊ. तर समजे एक कुटुंब, मध्यमवर्गीय कुटुंब. त्याच्यामध्ये 4 बहिणी, आता सगळ्यांची लग्न झाले, भावाचं लग्न झालंय आणि आतापर्यंत त्यांचे सगळ्यांचे संसार व्यवस्थित चालत. मग त्यांतून कवायचं ट्राय नाही केलं पॉलिटिक्स मध्ये जावं? खरं म्हणजे पॉलिटिक्स हे नाव घेतल्यानंतर आपलं म्हणजे आपल्या समाजातलं हे आहे की पॉलिटिक्स बोलल्यानंतर नका, म्हणजे लेडीजने पॉलिटिक्स मध्ये न जावं ही आपल्या समाजाची परंपराच होती. आता तरी बऱ्यापैकी आपण पुढे सरसावलं. त्याच वेळेपासून म्हणजे पहिला विरोधच जाईल की तू निवडणुका लढवायचीच नाही. आणि पहिली निवडणुकीमध्ये खरोखर मनेच विरोध केलेला होता की तू निवडणूक लढावी. पण मी चोरून मी फॉर्म भरायला घेतले. म्हणजे त्यांना न सांगता, म्हणजे माहित होतं की लढणार आहे पण न सांगता फॉर्म भरला. पण नंतर ते लोकांनी मला एक्सेप्ट केलं की ठीक आहे, जी पाऊल उचललेलं आहे तिला आपण सहकार्य. तुम्हाला पहिलं पॉलिटिक्स मध्ये आवड होती का मगशी चेंज झालं? त्याच्या अगोदर बीज काय होतं ना, मगशी मग चेंज झालं असं काय? मी माझं शिक्षण झालं ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर मी पुण्याला DCBM म्हणून कोर्स केला साऊथ आफ्रिकेचा. मला पॉलिटिक्स मध्ये बिलकुल इंटरेस्ट नव्हता. मी माझं जॉब वर्किंग होते. मी ग्राफिक डिझायनर म्हणून कॉर्पोरेट ऑफिसमध्ये, चांगल्या ऑफिसमध्ये काम करायचं. सकाळी जायचं 8 वाजता, यायचं 9 वाजता. त्याच्यानंतर आपलं पर्सनल लाईफ, जगाचं फ्रेंड सर्कल आणि याच्यामध्ये. पण माझं म्हणजे आताचे जे मिस्टर आहे अजित गंडोर, ते माझे फियांस असताना त्यांची खूप इच्छा होती की पॉलिटिक्स मध्ये जावं. त्यांनीच मला फोर्स करून मला पॉलिटिक्स मध्ये आणलं आणि आजपर्यंत त्यांच्या सहकार्यामध्ये मी आज पॉलिटिक्स मध्ये आहे. त्यांचा सपोर्ट मी तुमच्यासाठी गो आहे. जसं तुम्ही आता सांगितलं, जसं एक क्वेश्चन होता की तुमच्या फॅमिलीमध्ये सगळेजण म्हणजे सपोर्ट, म्हणजे तुमची फॅमिलीमध्ये मॉम डॅड तुमची सपोर्टिव्ह होती नाही? तुम्हाला वाटेल ते करा असं होते का नाही करायचं नाही असं काय? नाही, म्हणजे सुरुवातीपासून जेव्हापासून म्हणजे आमची शाळेत जावं लागलं. एक म्हणजे आमची फॅमिलीमध्ये मी, माझी बहीण, 4 बहिणी. म्हणजे मोठी बहीण भावाने लवकरच म्हणजे शाळा सोडली आमच्यासाठी ना घरातल्या कामात. त्याच्यानं मी, माझी 4थ्या नंबरची बहीण, 5व्या नंबरची, अशी आम्ही शाळेत शिकलो. पण माझ्या आई वडिलांनी किंवा भावंडांनी कुणीच आम्हाला फोर्स नाही केला की हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे. पण गुडलक आम्ही जे प्रयत्न मी केले त्या प्रयत्नामध्ये मी यश राहिलं. माझं ग्रॅज्युएशन राहिलं तरी त्या लोकांनी नाही बोललं. त्याच्यानंतर कामाला आपण घरची कामाबरोबर आम्ही ती पण कामं केली, कारण गरीब परिस्थिती होती, आमचं घरात मोडलं होतं. तर ते काम करून आम्ही सगळी एकत्रपणे, पण कुणाला जसं फोर्स नाही केला की तू हे केलं पाहिजे ते केलं. तुम्ही काही करा, आमचा सपोर्ट आहे. कारण अशिक्षित माझी आई तर 6वी शिकलेली आणि वडील अशिक्षित, पण त्यांनी कवच आम्हाला म्हणजे असं हे नाही केलं की तुम्ही हे करा किंवा ते करा. तुम्हाला जे पाहिजे ते करा, फक्त म्हणजे कोणत्याही वाईट मार्गाने न जाता करा आणि चांगलं शिका आणि समाजात चांगलं आपलं नाव करा. जसं तुम्ही सांगितलं तसाच एक क्वेश्चन होता का फर्स्ट टाइम तुम्ही कवा स्टार्ट केलं, तुमचे वर्ष तुम्ही शिकले ते? जसं तुम्ही सांगितलं 2012 मध्ये, त्या म्हणशी तुम्ही 2012 म्हणशी ते किती वर्षापर्यंत अजून रूल करता? ऑगस्ट 2012ला माझी निवडणूक झाली पहिली.
त्याच्यानंतर डिसेंबर 2012 ला माझं लग्न झालं. त्याच्यानंतर माझी दुसरी फॅमिली म्हणजे सासू सासऱ्याकडचे त्या वर्षापासून आतापर्यंत जसं माझं माहेरचं कुटुंब आहे त्याहीपेक्षा जास्ती सपोर्ट मला सासरच्या लोकांनी दिला. कारण त्याच्यानंतर बरेचशा घरामध्ये वाद होतात, पण माझ्या घरात तसंच राहिलं ना. माझ्या मिस्टरांबरोबर नवऱ्याबरोबर माझं सासू सासरे, माझे धीर भाऊसाहेब नंदेर सगळ्यांनी मला सपोर्ट केला. आणि आज 2012 ते आज 2026 पर्यंत मी आजपर्यंत म्हणजे राजकारणामध्ये आहे. हे तिसरं टप चालू झालंय. मधले म्हणजे कोविड मधले 2 प्रशासकीय वर्ष गेली, तर अजूनपर्यंत नगरसेविका म्हणून मी आहे. म्हणजे समजा 2024 ते 2 वर्ष जर अवॉइड केली तरी 12 वर्ष. 12 वर्ष 15 म्हणजे ना अजूनपर्यंत हे कंटिन्यू 15 वर्ष आम्ही आहोत. 15 वर्ष अजूनपर्यंत जाणं. मी प्रार्थना करते की अशीच तुम्ही राहा, कारण आपल्या गावात तुम्हीच करता. तशात एक मला क्वेश्चन कोणीतरी विचारून सांगितलेला, चौकाचा माणूस आहे ते बी त्यांचे बी नगरसेवक दिलायचं नाही, पण जे बोलते तुम्हाला करते ना शर्मिला मॅडम तैसं बोलते ना कोण नाही गरीब होते. त्यांना बोलते एकच रिक्वेस्ट आहे, बोलते आमची त्यांची ती जेटके वगैरे धक्का बोलतात ती ताईला बोलते ना त्यामध्ये निघलं लिपिता नाही करता बस ती एक्सपांड नाही करी आम्हाला जाम म्हणजे तुमच्यासाठी बोलते बों करते ना करते खाली आमच्यासाठी निघलं बोलते सांगा केलं ते बोलते आम्हाला जावं तरी बोलतात ते मी बोललं करीन निघलं का ना त्याचं मी पाऊस सांगते बघा, नगरसेवक म्हणजे गल्ली बोलाची कामं करणं किंवा लोकांच्या पारिसरिक समस्या सोडवणं. ही जी जेटीची कामं आहेत ना ही केंद्र सरकार राज्य शासनातर्फे येतात, पण त्याचा पाठपुरावा करणं सगळ्यात महत्वाचं आहे. कारण आपण छोटे लोक नगरसेवक म्हणजे फक्त आपल्या गावापुरती मर्यादित किंवा प्रभागात, पण जी कामं करायची असतात ते आपल्याला एक मार्ग असते. तिथून आपण आमदार आहेत, मंत्री आहेत, खासदार आहेत, परत शासनाची याला एक मार्ग असते. ते नक्कीच ते पण काम मला पण माहित आहे, ते काम खूप गरजेचं आहे. तर त्याचा पाठपुरावा तिथले पण नगरसेवक करत आहोत आणि आम्ही पण बऱ्याच मिटिंग आणि ते नक्कीच होईल. ठीक आहे. तर बीजा एक क्वेश्चन ऐसा आहे की तुमची अजून काय इच्छा आहे मोठी पुजो जावाची का नगरसेवक पर्यंतच तुमचं रेवाचं प्लॅन? नाही म्हणजे परमेश्वर कृपेने मला जे माझ्या नशिबात होतं त्याहीपेक्षा मला जास्त दिलं. मी कधी कोणत्याही म्हणजे पदार्थ असू दे किंवा नोकरीच्या संदर्भात किंवा कोणत्याही मी म्हणजे अपेक्षा नाही केली. काम करत राहायचं आपल्याला मिळेल आणि आजपर्यंत माऊलीने मला कधीच टाकलं नाही. ज्या पण ह्याच्यामध्ये गेले तिथे मला म्हणजे प्रयत्न केले त्याचं मला म्हणजे पॉझिटिव्हच उत्तर दिलं आहे आजपर्यंत. आणि असं मी अजूनपर्यंत माझी इच्छा नाही आहे की आपलं गाव सोडून जावायचं किंवा काही, पण परमेश्वरा जी मला संधी देईल ती मी खरोखर करण्याचा प्रयत्न करेन. पण आतापर्यंत मी नगरसेवक आहे आणि गावासाठी करायचं. पण आमच्या इच्छा होती की थोडी अजून तुम्ही वरची पोच जर दिली असती ना ते तो डायरेक्ट पॉवर तुमच्या हातात नाही असती तर ते तुम्हाला कारण आपल्या लोकांना काय माहितीये का नगरसेवक आहे म्हणजे ती सगळं करू शकते, पण त्यांना ते न माहिती का त्यांच्या हातात ती पॉवर नाही आहे. त्यांना खाली त्यांचं काय काम आहे ती करू शकता. पण सगळ्यांना काय वाटतंय का बरे आपण निघून काय म्हणजे तेच नॉर्मल कामं कसे, पण त्यांना माहिती नाही का त्याचे वरच्या पोझिंग ती अर्धा नाही त्यांच्या तर नाही आहे. नक्की आपण म्हणजे आपल्या नशिबात असेल ते नक्की मिळेल. अरे काय आहे नशिबाच्या पुढे जाऊ नाही शकत आणि काहीच संधी मिळाली तर आपण होईल आज जाऊ द्या. आता एक क्वेश्चन ऐसा आहे खरीचे रिलेटेड हे आता एक खरी साफ करायची घेतली मी बघितली नंतर लगेच ते व्हायची ना तसली खरी साफ करणं सिम्पल नाही आहे. बट माझा आवडत तुमचे मेरे क्वेश्चन आहे क जर डम्पिंग न साफ जाईल आणि खारी साफ करता बट नाका पाणी ते तंशूनच येते ते फायदा काय होईल जरी तसं डम्पिंग न हटे म्हणजे बोलतात ना मूल नाही जाय ना तसं ते येणं वाचाल म्हणजे करायचं ते घेतले त्यांचं स्टेप ते चालू करायचे घेतले. पण तुम्हाला काय वाटतंय क डम्पिंगच्या साठी जास्ती ट्राय करायला पाहिजे का खारीच्या साठी? नाही असं एका ह्याच्यासाठी नाही, दोन्ही आपल्याला गरजेचे आहे. जरी डम्पिंगसाठी आपण एवढी वर्ष आपण म्हणजे त्याने लढा देतो एका दृष्टीशी आपण म्हणजे इथे लढा देतो, दुसऱ्या दृष्टीशी आम्ही एनजीटी म्हणजे नॅशनल ग्रीन हरित लवादामध्ये पण त्याची केस चालू आहे. त्याच्याबद्दल आता वक्तव्य नाही कारण तेव्हा त्यांचं स्टेटमेंट येईल तेव्हा पण डम्पिंग जाणं गरजेचंच होतं. त्यावेळेला आपला
त्यावेळेला मला माहिती आहे की मी पहिल्यांदाच कामाला लागले आणि ज्या वेळेला ते आंदोलन झालं आणि बसेस बंद झाले आणि दिवसभर आम्ही पण त्यावेळेला बसलो, नंतर लाठीचार्ज झाला आणि ते आपलं डम्पिंगचं आंदोलन आपलं लॅब झालं. पण आता ही लढा आपण लढतोय, पण ज्या मनाने आपल्याला ते घ्यायला पाहिजे ते होत नाही. म्हणजे बघा, एखादे शासनाचा प्रोजेक्ट आला ना की तो जाण्याचं नाव घेतो, पण न येण्यासाठी आपण जेवढे प्रयत्न करायला पाहिजे होते त्यावेळेला जे गेला असतं तर बरं झालं असतं, परंतु आपण आताही प्रयत्न करत आहोत, पण ते लगेच जाणार. पण त्याच्याबरोबर आपण जो खाडीचा प्रोजेक्ट आहे, आता मला माहिती आहे 2012ला निवडणूक झाली आणि 2016ला सुवर्ण नगरोत्थान म्हणून एक योजना होती. त्याच्यामध्ये आपला खाडीचा पण प्रोजेक्ट होता. खाडीला म्हणजे पूर्ण ते हे करायचं, दोन्ही साईडला भिंत टाकायची आणि मधून सगळं ते आपलं जे वेस्टेज आहे ते जाईल. परंतु त्याच्यानंतर जे कांदळवनाचा प्रश्न निर्माण झाला आणि त्याच्यामध्ये कांदळवनाचे स्ट्रिक्ट जे आपले नियम झाले, त्याच्यामुळे आपलं काय झालं की ते कांदळवन आपण कापू नाही शकत म्हणून आपल्याला शासनाकडून निर्बंध झाला. म्हणून ती योजना असूनही आपण करू नाही शकलो आणि आताही ते पाठपुरावा चालू आहे. पण ते शेवटची जी प्रोसिजर असते हायकोर्टातून आपण त्याला जे परमिशन देऊया, ही परमिशन आल्याशिवाय ते खाडीचं होऊ नाही शकत. पण त्याचबरोबर खाडीच्या आपण शासनाकडे आपण बोलतो की शासनाकडे बोट दाखवतो, परंतु आज तुम्ही बघितलं असेल, कारण माझं म्हणजे जन्म तिथलाच पातांमध्ये आणि त्याच खाडीतून आम्ही जायचो. पण आज बघितलं असेल तर आपल्याच लोकांनी, असं बोलू नाही शकत की दुसऱ्या, प्रत्येक गावातले लोक म्हणजे आपल्या लोकांनी भरण्या केल्या, हे केलं, त्याच्यावर भरणी करून म्हणजे घरं बांधली, तर तिथे पण आपण निर्बंध घातले पाहिजे. हे कटू आहे पण ते खरं आहे. कारण त्यावेळेला खाडी म्हणजे गावाची जी चिवणी मिळायची, ढेकरं मिळायची, आम्ही पाण्यातून जावायचो, आम्ही जेव्हा पावसाचं पाणी असायचं तेव्हा कापडा धुवायला जावायचो, घेलायला जावायचो, पण आज ती परिस्थितीच रेडी आहे. तर काही गोष्टी शासनाच्या असल्या तरी, परंतु काही आपल्या लोकांनी पण त्याला जरा थोडासा म्हणजे आळा घातला तर बऱ्यापैकी ते कापायचं. अजून एक क्वेश्चन ऐसा आहे की मी पण स्टोरी काढली ती जो डम्पिंग आहे तो विजेतेला नेवाला प्लेसेस पण काढले ते, तरी पण अजून ते बदललं नाही अंशी. तुमचे मेरे एकच रिक्वेस्ट आहे की तुम्ही ये अंशीन काराला मीटिंग मध्ये मुद्दे करा ना, निकलं ट्राय करा. ये यो डोंगर काराच्यासाठी लोकांचं बहु हे केलं ना, बहु अशी करत रेता प्लेसेस बी काढल्या अंशीन जावाच्यासाठी, पण काही तुमच्या बी नाही आहे. तुम्ही खाली ते बोलू शकता नाही करताना आपल्या लोकांना बहु हे केले, जसे मार बी काढला बहु हे केलं. पण तुमचे मेरे अवरस आहे की तुम्ही जर एकदा काढलं नाही ते तुम्हाला सगळे लोक सल्यूट मारतील. त्याला ते ऍक्सेससाठी नाही लोक जाम हे करतात. एकेच त्या डोंगराच्यासाठी आता मी बघितलं नाही, पहिला एक डोंगर होता, आता याची बाजूने पिझ्झा जाईला सेकंड जाईला अवरं त्याचं म्हणजे हे चाललंय. ते खाली तुम्ही त्याच्यासाठी मुद्दे म्हणजे त्याला मांडा न ते एके दिवसांनी राहणार नाही. ते जाणं बहु कठीण आहे. अशा बोलता काही दिवसांनी जा, काही वर्षांनी, एक वर्ष बी त्याला बहु कमी आहे. नको 5 वर्ष ते 4 वर्ष तरी लागतील ते जाण्यासाठी. नाही सर, त्याच्यासाठी आपण जागा बघितलेली होती सकवार म्हणून, पण त्या बाजूला आपल्या जागा ती महापालिकेच्या याच्यामध्ये पण आहे, नावावर आहे, पण तिथल्या गावकऱ्यांचा विरोध आला. त्यावेळेला म्हणजे आपल्या नेते मंडळी असू दे किंवा प्रशासनानं जर जोर लावलेलं असतं त्याच वेळेला तरी कदाचित हे गेलं असतं. पण आता आपण काय बघित आहोत की आपण बाहेर न जाता प्रत्येक प्रभागावाईज, म्हणजे आता आपला उठण डोंगरी पासून काय तो कचरा इथेच जाऊ, पण बाकीचा प्रत्येकाच्या एरिया वाईज केला. कारण हे पण आहे ना, सगळ्यांना कचरा येईल असेल ते. आपला काय प्रयत्न आहे की प्रत्येकाच्या एरिया वाईज केलं, प्रभाग वाईज त्यांना बोलतात. ते जरी केलं ना तर इथला आपला म्हणजे मोरव्यापासूनचा कचरा आपण इथे बेअर करू शकतो त्या, पण बाकीचं केलं तरी पण हे जाऊ शकतं, तो आपले प्रयत्नच आहे. कारण हे बी म्हणजे मला आता म्हणजे डोक्यात नाही कचरा अख्खे याचा येते, अख्खे शहरात, आपले गावाचा नाही, अख्खे शहराचा येते, तेव्हा ते तो जास्त येऊन लागला. पण एक क्वेश्चन तुमचे मेरे ऐसा आहे, तुमचे मेरे मी खासगी तुमचे मेरे विचारित आहे तर डम्पिंग एरिया उत्तनमनची जाल का नाही, तुम्हाला काय वाटतंय? तुझा अगोदरचा प्रश्न बी होता त्यामध्ये तुलाच उत्तर दिलं की डम्पिंग ग्राउंड जाल का नाही माहिती. आता मी पण तुला तेच सांगते की डम्पिंग ग्राउंडची जागा ज्या टायमाला त्यावेळेला कलेक्टरकडून ती डम्पिंग ग्राउंड म्हणूनच नगरपालिकेला
आपला काय प्रयत्न आहे, ठीक आहे, डम्पिंग ग्राउंडसाठी तुम्ही दिले ना, तिथे डम्पिंग ग्राउंडसाठी नाही, म्हणजे प्रकल्प करण्यासाठी दिलेली होती. तिथे कचरा डंप करण्यासाठी जागा नव्हती दिली. म्हणजे तिथे कचरा आणा, त्याच्यावर प्रकल्प करा, म्हणजे हे करा, त्याच्यावर प्रोसेसिंग करा. म्हणजे सुका कचरा असेल प्रोसेस करून ते आयडीएफ नावाचं हे बनवितात आणि ते मग त्यात सिमेंट वगैरे बनविण्यासाठी ते कंपनीला देतात. आणि जो ओला कचरा असते तो कचऱ्यावर प्रोसेस करून त्याचं खत बनविलेलं जातं. आता पण हा चालू आहे, पण ते खूप कमी प्रमाणात. आणि बाकीचा कचरा म्हणजे त्याच्या दोनच प्रकार आहेत. आणि जे लिचड जावाचं त्याला फिल्टरेशन अशा तो प्रकल्पासाठी दिलेलं. पण आता महापालिकेने काय केलंय, ते प्रकल्प जे एका बाजूला जे ते प्रकल्प चालू आहे पण खूप कमी प्रमाणात. आज आपले म्हणजे दर दिवशीचा 500 टन कचरा जर येत असेल याच्यामध्ये, तर 500 टन कचरा ते प्रोसेसिंग होत नाही. त्याची कॅपॅसिटीच आहे पूर्णपणे 150 टन कॅपॅसिटी आहे. आणि 500 टन तो काय केला जाते, तो जाऊन तसंच डंप केला जाते. तर त्याच्यामुळे ती एप्रिल मे महिन्याची आग लागणं, त्याच्यात लिचेड निघणं, त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला धोका निर्माण होणं. त्याच्याबरोबर शेतकऱ्यांच्या अख्खी शेतजमीन ती गेली. आपण बघितलं असेल तेव्हा आपण आता आम्ही त्या बाजूला रेवाजूनच 80 पावसाचे आम्ही म्हणजे मावळे किती बोला किंवा आता इथे भाष्य दिवाची घुसारे परत उघ्या यांची म्हणजे भाजीपाला होता, तो आता पूर्णपणे नायनाट झालाय ना ताई. खरं म्हणजे एक प्रकारे ते खाणीचं साम्राज्य आहे. तर ते आपल्याला खरं म्हणजे आता पण आपण करतोय, तर त्याचा लढा चालू आहे. पण तुझ्या माध्यमातून मी सांगते की हे फक्त काही गोष्टी ना आपले आता बघितलं असेल मागच्या म्हणजे तुम्ही महिनाभरामध्ये दिल्लीमध्ये काय झालं, तसंच आपले युथ पण जागृत झाले. कारण हे आता गेले ते गेले, पण आता काहीतरी सुरुवात ते केली पाहिजे. कारण आपण जेव्हा जेव्हा आंदोलन घेता, तर एकदम बॅड एक्सपिरियन्स जे आंदोलन घेता ना, ती डोंगरी बिकरी येतात पण आपले युथ नाही. तर त्याचं सुरुवात केली पाहिजे. आज तर बघा, आता आम्ही अजून किती 5 ते 10 वर्ष याच्यामध्ये, त्याच्यानंतर नवीन पिढी येणारच. तर सुरुवात ती केली पाहिजे कुणीतरी. तर त्याच्यासाठी म्हणजे मी सांगते की काही वेळेला आपले आंदोलन असतात किंवा सभा असतात किंवा त्यावेळेला युवकांनी पण यायला पाहिजे. फक्त फेसबुक व्हॉट्सअपवर तुम्ही कमेंट्स करण्यापेक्षा तुम्ही या. आता पण आमच्या ग्रुपाने त्याच्यामध्ये फक्त कमेंट्स करणारे दिसतात, पण ते कमेंट करणारे मीटिंगला येतील किंवा त्या मीटिंगला येऊन त्यांना जॉईन झालं पाहिजे असं नाही. ही आमची खंत आहे. बरोबर. मला असं वाटतं का आंदोलनामध्ये आपले एकटे नसेल आंदोलन ते. नाही, आपलं आंदोलन आताच रिसेंटली जिंकलो ते मेट्रो कारशेडचं एक सुंदर आंदोलन झालं. म्हणजे आम्ही जवळजवळ मेट्रो कारशेड होतं जे डोंगरीवाल्यांचं, पण ते आपल्या लोकांनी पण आपल्या म्हणजे चर्चेसने सहभाग दाखविला, सगळ्या सोसायट्या बोला सगळ्यांचा सहभाग, आपल्या लोकांनी पण एक म्हणजे चांगले आंदोलन केलं. त्याच्यानंतर त्या डेलिगेशन घेऊन आम्ही मंत्रालयापासून म्हणजे मागेपासून खूप ठिकाणी आम्ही फिरलो. जवळजवळ आम्ही 2-3 महिने त्या गोष्टीत. आणि त्याचं एक चांगलं झालं की ते आपलं तिथलं मेट्रो कारशेड गेलं. जर समजा परत मेट्रो कारशेड पण असतं तर तो डोंगर पण गेलाच पूर्ण. ते एक डोंगर, आता हा डोंगर आपण नाही वाचवू शकलो, पण तो डोंगर वाचवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यानंतर बरेच प्रकल्प येणार आणि लोकांच्या याच्यामध्ये आहेत. तर तशा वेळेला पण आपल्याला गरजेच्या असताना आपण सहकार्य करा, पण नसेल तिथे आपण आंदोलन करून किंवा एकजूट टाकून ते करावं लागेल. कारण आता एकच आपला पूर्ण मीराबंद शहरामध्ये एकच असं गाव राहिलेलं आहे विवेक, की जिथे डेव्हलपमेंटचे चान्सेस जास्त आहेत, तिथे शासकीय जागा जास्त आहेत. म्हणून शासनाचं काय आहे की त्याच्यावर फोकस केला जातो. म्हणून आपल्या लोकांनी एकजूट व्हायला पाहिजे. बरोबर. एक पैसा पण क्वेश्चन आहे, त्याचे व्हिडिओ बी आलते डम्पिंग ग्राउंड या वर्षी आहे. तर त्याला आग लागते न, काही जण इन्स्पेक्शन साठी जायला जातात आग वगैरे ते ताईला असं सांगतात नाही बरोबर आहे, पण म्हणजे काहीतरी ते पॉइंट वाईज आगचं हे असते तर त्याच्या वरती गेली ती इलिगल आहे असं काहीतरी, त्याच्या वरती बी ती जाते. पण शासनाचे लोक तर ते जाऊनशी काय करतात माहिती नाही, कोण सांगतात का नाही बरोबर आहे ठीकठाक आहे तेवढं येणं झालं. ते तुम्हाला काय वाटतं की त्यामुळे बदल द्यायला पाहिजे काय? आता शासन त्यांची बाजू बरोबरच ना. शासनाने जागा दिली आहे, ती आमची जागा आहे, आमचा प्रकल्प आहे, आम्ही हे करतो, आम्ही ते करतो. आम्ही मागील आता म्हणजे डम्पिंग 2012 पासून प्रत्येक मीटिंग असू दे, प्रत्येक मीटिंग म्हणजे तुम्ही कधी त्या ह्याच्यामध्ये तुम्ही महापालिकेतून त्याचं रेकॉर्ड करतो. प्रत्येक मीटिंगच्या डम्पिंगचा विषय आल्यानंतर मी तोच मुद्दा मागते की
अख्खा शहरामध्ये तुम्ही म्हणजे आपल्याला हरित मुंबई तशा हरित ही आपलं धारावी रेट आहे. तर त्याच्यावर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे आग लागण्याची म्हणजे आग छोटी असू दे की मोठी असू दे ती चुकीचीच आहे. चुकीची आहे. त्याला कारणं पण अशी आहे. तुम्ही जो कचरा डायरेक्ट टाकला जातो त्याच्यातच आग लागते. तो कचरा बंद करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये खरं म्हणजे शासन म्हणजे आपलं जे महापालिका आहे पूर्णपणे फूल ठरलेली आहे. कारण कचरा समजा तुम्ही एकत्र टाकला नाही म्हणजे मिक्स कचरा नाही टाकला ना तर ती आग लागण्याची म्हणजे समस्या उद्भवणार. तर मला वाटतं की ते शासन शेवटी त्यांचीच बाजू केली पण आपण कितपत त्याला हे करतो फाईट करतो ते पण अजून एक क्वेश्चन बदलत राहतील म्हणजे आता जो मेन आपण म्हणजे तुम्ही बी त्याच्यासाठी जाम म्हणजे ट्राय केलं ना वो काय प्रॉब्लेम वेरी तो क्वेश्चन ऐसा आहे रोड ऑन व्हील्स म्हणजे तरमती अजून कवरेपर्यंत रोड होत आहे जो सिक्युअर लाईनला गेले. आता तुम्ही खरं म्हणजे त्याचं रिओन तुला धन्यवाद कारण पहिली क्लिप तूच बनविली आणि तुझ्या ह्याच्यावर टाकली पेजवर आणि त्याला बऱ्याच कमेंट पण मिळल्या. मागील खरं म्हणजे 2012ला मी लग्न होऊन इथे आले आणि माझ्या घराच्या समोर पण तेच परिस्थिती आहे कारण बंधारा होता सुनामी नंतर बंधारा टाकला तो बंधारा अर्धवट लोकांच्या विरोधामध्ये अर्धवट राहिला आणि तो बंधारा तसाच आहे. पण लोकांची घरं वाढत गेली लोकसंख्या वाढत गेली आणि पर्यावरणात जेव्हा ग्लोबल वॉर्मिंग झालं तेव्हापासून हे चालू असल्यामुळे समुद्राची पातळी वाढत आहे. तर त्याच्यामुळे काय झालं की याच्या लाटा वाढवत जायच्या त्या लोकांच्या घरापर्यंत. म्हणून आपण काय केलं की बऱ्याच लोकांची मागणी होती की याला बंधाऱ्याला म्हणजे उंच करावं आणि पुढे पण जी घरं अजूनपर्यंत त्याला बाधित आहे ती म्हणजे पूर्ण त्याला पण बंधारा टाकला. पण जेव्हा प्रकल्प 2013 पासून तर माझा पत्रव्यवहार 2013-14 तर त्याला यश यायला आता मागील 2 वर्षापासून म्हणजे 2 वर्षाच्या आधी म्हणजे तो प्रकल्प सँक्शन झाला. आणि त्याला पण कारण असं की आता शासन एक बघतं की प्रत्येक किनारपट्टीवर लोकांची वस्ती वाढते पण पाणी आतमध्ये घुसून म्हणजे लोकांचं नुकसान न व्हावं म्हणून प्रत्येक किनारपट्टीवर बंधारा टाकला जातो आणि त्याच्याच अंतर्गत आपला पण बंधारा तो सँक्शन झाला आपत्ती व्यवस्थापन. तर त्याच्यामुळे आपण रस्ता चालू केला. आपण वेलंकणीपासून होता तो बंधाऱ्यापासून वरती आपला रस्ता की इमर्जन्सीला कधी आग लागणं किंवा एम्ब्युलन्स असो किंवा काही असो त्याला आपण इमर्जन्सीला तो रोड केला. हे फक्त ते त्यांच्या दृष्टीनं पण आमच्या दृष्टीने आम्हाला की आपल्याला जे आपलं पुढचं आपलं स्वप्न आहे की 24 तास आपल्याला जेटी पाहिजे. तर जेटीचा आपला प्रस्ताव आहे तो दायन बंदरच्या खाली आपले म्हणजे आपल्या समुद्राच्या समोर. तर त्याला कनेक्टिंग रोड लागेलच. जर तुम्ही जेटी दाखवता आणि कनेक्टिंग रोड नसेल तर शासन मान्यच करणार नाही. तुमचा समजा पाणी भरलेलं आहे आणि जेटीकडे जाणार रस्ताच नाही तर तुम्ही कसं जेटी शासन बोलेल की तिथे रस्ता नाही पाणी भरल्यानंतर तुम्ही 24 तास कशी मिळेल. तर त्या अनुषंगाने आपण हा प्रयत्न केलाय की तो रस्ता आपल्या डायन बंदरपर्यंत येणार आणि त्याच्यानंतर देवतलावरून एक रस्ता आलेला आहे म्हणजे जी जेटी होती ती पण पुढे आलेली आहे. ही कनेक्टिंग करून तिथपर्यंत येणार आणि पुढे जेव्हा जेटीचा आपला प्रस्ताव आहे शासनापर्यंत प्रलंबित आहे अजून काही तो सँक्शन नाही झाला पण तेव्हा शासन समजेल की हा कनेक्टिंग रस्ता आहे यांना आपण इझिली आपण जेटी प्रोव्हाइड करू शकतो म्हणून हा प्रस्ताव केलेला आहे. पण एक माझं म्हणजे एक जशी सुखाची गोष्ट आहे तर दुःखाची की ही गोष्ट जेव्हा आपण करत असताना अनेक लोकांनी आमच्याबद्दल गैरसमज केला की हे काहीतरी लोकांचं म्हणजे काहीतरी नुकसान करायचा प्रयत्न. आमचा कोणताही प्रयत्न नुकसान करायचा नाही कारण माझा जन्म आमच्या कुटुंबाचा जन्म इथलाच आहे. आम्ही लोकांचे हाल बघितलेले. आता इथे जसं पातन बंदर किंवा तो उत्कलचं जे बंदर आहे त्याच्या विरुद्ध बंदर आपल्या वेलंकणी किंवा भाटे बंदरचं तिथे एकदा थोडं पाणी भरती चालू झाली की लोक काही करू शकत त्यांच्या खांद्यावरून आपल्याला ओझं काढायचं. पहिल्या वर्षी जेव्हा माझं निवडणूक झाली आणि 2014चा माझा फंड होता निघला नगरसेवक निघला पहिला रस्ता वेलंकणीच्या खालून गेला त्यासाठी पण बरेच विरोध झाले पण तो रस्ता झाला हा लोक बघायला लागले की चांगला झाला. पण आपल्याला दोन्ही बंदर कनेक्टिंग होते. मग परत प्रयत्न केला की ह्या माध्यमातून 2 बंदर कनेक्टिंग कसे करायचे मधून रस्ता कर तो पण आता म्हणजे आता कसं किती पाणी भरलं तरी आपल्या गाड्या येऊ शकतात. ठीक आहे आपला एक 1 वेचा रस्ता आहे पण पुढे जाऊन लोकांनी सहकार्य केलं तर 2 वे होईल पण लोकांनी सहकार्य केलं तर लोकांना आधी तुझ्या माध्यमातून सांगू इच्छिते की आम्ही कोणत्याही लोकांच्या विरोधात नाही.
आम्ही पण इथेच राहणार आहोत, तुम्ही पण इथेच राहणार आहे. तुमची सोयी सुविधा त्यांना गरजेचं आहे, कारण शेवटी माझा काही व्यवसाय नाहीये की मी माझ्या व्यवसायासाठी केलेला आहे. फक्त समाधान की काहीतरी असताना केलं, कारण एवढे मोठे प्रोजेक्ट येतात ना. आता हे जवळजवळ कितीतरी कोटीचा प्रोजेक्ट आहे. असा प्रोजेक्ट सहज नाही, कितीतरी वर्ष त्याला फॉलोअप करावं लागतं. आम्ही कितीतरी दिवस आम्ही म्हणजे तहान भूक सोडून आम्ही मंत्रालयात गेलेलो आहे, तहान भूक सोडून आम्ही अधिकाऱ्यांकडे बसलेलो आहोत, तेव्हा हा प्रोजेक्ट आहे. तर ह्याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल ह्याच्या पूर्वी. जसं आता तुम्ही सांगितलं रोड कनेक्ट व्हायचा आहे जेटीच्या साठी, म्हणजे इम्पॉर्टंट जेटी करणं Yes. न होवायचं आहे, बरोबर. ते तुमचे मेरे माझा ऐसा क्वेश्चन आहे ही जेटी तरी पण 2 वर्ष लागतील याला होण्यासाठी, इझिली नाही होणार. Easy. तुम्ही याच्यासाठी केवढा स्ट्रगल केलाय? बघ, आता या रस्त्यासाठी जवळजवळ 2.5 वर्ष लोकांनी आम्हाला झोपू नाही दिली, अक्षर झोपू नाही दिली, शिवीगाळी केली, घरात आमचे आले, आमच्या घरात फॅमिली पण डिस्टर्ब झाली. पण ठीक आहे, ते होतं राहतं. लोकांना जोपर्यंत रिझल्ट नाही दिसत तोपर्यंत लोक समाधानी आहेत. आता दिसल्यानंतर लोक समाधानी झाले की हा चांगलं झालं. अजून सूचना यायला लागल्या की तुम्ही असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. ठीक आहे, या सूचना आपण हे करू. आता आपण ह्या तिथल्या जेटीच्या बरोबर वेलंकणीला कितीतरी कोबे आहेत. आजपर्यंत कधी कोबे नव्हते झाले. मागील 10 वर्षापासून जवळजवळ आपण तिथे 7 ते 8 कोबे केले. आपलं खालाड कोबे केले, म्हणजे जिथे शक्यच नव्हते ते पण काम करण्याचा प्रयत्न केला. हे काही इझी नव्हतं. आमची दिवस रात्र आम्ही म्हणजे माझ्यापेक्षा माझे मिस्टर अजित ते दिवस रात्र त्यांनी मेहनत केले, फील्डवर असतात. आम्ही शिव्या खाल्ल्या पण झालं. पण पुढे पण आपण आता चांगल्या, कारण जेटीचं म्हणजे त्यांना पूर्ण कोस्टल एन्व्हायरमेंटचं सीआरझेडच्या परमिशन खूप असतं आणि ते केंद्राकडून येत आणि हा निधी पण केंद्राकडून येतो. तर केंद्रापर्यंत जायला आपल्याला खूप म्हणजे स्ट्रगल करावं लागतं, खूपच स्टेप आहे आणि तिथपर्यंत आपण पण नक्की प्रयत्न करू. हे झालं म्हणजे ते पण ते होईल. पण तेच मला तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचा आहे. मला ते माहिती आहे, पण मी हे लोकांसाठी म्हणजे तुमचे मेरे विचारित आहे. सगळे लोकांना काय वाटले तर यो रोड जो बनवायचा घेतलाय, यो रोड आहे कोस्टल रोड, असं सगळ्यांना माहिती होतं. ते मी तुम्हाला नाही तेच विचारित आणि तेच तुम्ही लोकांना सांगा तर हे नक्की यो रोड कोस्टल रोड नाही आहे. आता बघ, कोस्टल रोड, आता तुम्हाला आता पण सांगते की कोस्टल रोड बद्दल आता त्याची कदाचित उत्तरवाल्यांना माहिती नाही, पण उत्तरवाल्या तुझ्या माध्यमातून सांगू इच्छिते की आज कोस्टल रोड जरी आपण विरोध केला, पण सोसायटीमध्ये बऱ्याच मीटिंग झाले, MMRDA अधिकारी होते, वाहतूक सोसायटी, पायलट सोसायटी, विकास सोसायटी, सगळ्या सोसायट्यांनी विरोध केला. पण शासनाचा प्रोजेक्ट असल्यामुळे आपण विरोध करतोय. त्या रोडला आपला विरोध पाहिजे, कारण ते आपल्या लोकांच्या, खरोखर आपल्या लोकांचा त्रास आहे. आपला जो गोल्डन बेल्ट आहे त्याच्यावर त्रास होणार आहे, किंवा त्या लोकांनी करताना आपले काही मुद्दे आपल्याला आपल्या विश्वासात घेणं गरजेचं आता पण आहे. त्या लोकांनी विश्वासात घेतला, लोकांना योग्य असेल तर करून, पण त्याची आता हे म्हणजे कार्यवाही चालू झाली. आपल्या उत्तरवाल्यांना नाही माहिती, डोंगरीमधून जो आपला बोर्नीचे वाडींची जो रस्ता जाणार आहे, म्हणजे कोस्टल रोड जरी आतमधून असला तरी एक कनेक्टिंग रोड होता, तो रस्ता तो आपल्या बोर्नीचे वाडींशी जाणार आहे. तो डोंगरी पालखाडी आणि इथून तो सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत आहे. तर त्याचे ऑलरेडी नोटिसेस काढले. हे आपल्या लोकांना आपण ज्यांच्या जाणार आहेत, ज्यांच्या हे आपल्या शासकीय जमीन, सरकारी जमीन, पण त्यांच्या मालकी जमिनी जाणार, त्यांच्या नोटिसेस आल्या. त्याच्याबद्दल पण आमचा लढा चालू झाला आहे. आम्ही मिटिंग घेतली आणि त्यांना पण नुकसान न होता काय करता येईल किंवा त्यांना बाकीचं काय म्हणजे त्याच्यातून सुटका होईल त्याच्यासाठी पण प्रयत्न. तर हा जो कोस्टल रोड आहे तो फक्त आपल्या लोकांना सुविधासाठी आणि वन वे आहे. वन वे अजून पाहिजे असेल तुम्ही नंतर तुम्ही करा. आता मी नवीन विचार अजून पाहिजे असेल तर लोकांनी सहकार्य केलं तर एका वेळेला 2 गाड्या जाऊ शकतात आणि तेवढा स्कोप आहे. पण फक्त लोकांच्या सहकार्याची अपेक्षा, हा फक्त आपल्या सोयीसाठी. जसा मडला आहे, मडला तुम्ही बघितलं असेल, मडला सणाला जाता आपण 4-5 वर्ष पुढे जात होते तर काहीच नव्हतं. आता आपण मस्त त्याच्यावर एन्जॉय करता. आता आपली पण आता तुम्ही आज सकाळी उठल्या आपल्या लोकांची आलाती तानाच्या लोकांचं काम चालू झालं, आज पण याच्यावर करू लागले ना, बिंदास करू लागले. अजून बी तुम्हाला काही पाहिजे असेल कारण याच्यावर आता बरं झालं, त्याच्यावर सगळ्या अख्ख्या रोडला आपण लाईटचे पोल घालणार आहोत. म्हणजे कोणाचं हे लाईट मुळे म्हणजे व्यवस्थित आपल्याला येणं जाणं होईल. त्याच्यानंतर पाण्याच्या टाक्या आपण 2-3 ठिकाणी अजून वाढविणार आहोत.
ती सुविधा होती. पुढे जाऊन आपल्याला पंप पण येईल, डिझेल पंप पण, कारण लोकांची संस्थांची मागणी आहे फक्त जागेचं पण होईल. मग ही आपल्याला- हा, तर हा फक्त ना फक्त आपल्या लोकांच्या यांच्यासाठी कोस्टर रोड आहे तो आपल्या वाशीचे आजूबाजूचे जाते तो कोस्टर. त्याच्यासाठी तुमचा बी विरोध आहे हा, सगळ्यांचा. त्याचा विरोध आहेच, लोकांचा विरोध आहे ते त्याच्याबरोबर. फक्त आता विरोध कसा हे करायचं ते लोकांनी हे करताना आपण ती चर्चा करून करू. ठीक आहे. हे आता तसंच तुम्ही सांगितलं की लाईट वगैरे वाशन न मी जर अजून एक मला माहिती मिळली होती की त्याला कॅमेरे वगैरे लागणार. हा, ते कॅमेरा. हा, म्हणजे जरी काय कला ते ये म्हणजे काही की हा म्हणजे रोड बरा बी आहे. त्याचा माझा यो क्वेश्चन तोच आहे की यो रोड 15 बरा आहे का वाईट आहे. ते त्यामुळेच मला तुम्हाला एक असं बी म्हणजे आन्सर द्यायचं आहे की यो या रोडवर आता झैला येते ना कोण ना कोण बदलू आपलाच लोक नाही बदलले, बाहेरचा लोक बी गाड्या बिड्या घेतली जातात. ते कोण कोण रातचे आपण सगळे निजल्यावर काय बी होऊ शकते, काय बी करू शकते ते आपल्याला माहिती नाही पडणार. येस. तेव्हा तिथे कॅमेरे त्याच्यासाठी फायद्याचे. तेव्हा मी तुम्हाला विचारायचं की यो रोड आपल्या लोकांसाठी बरा आहे का वाईट आहे. हे बघ, प्रत्येक गोष्टीची चांगली बाजू बेसते, वाईट बाजू बेसते. आपले रस्ते जाताना आपल्याला वाटते बरं आहे आपल्याला पण ते त्या रस्त्याशी प्रत्येक जण येतात. त्याला जर बोलले की आपण लाईटचे खांबे देणार आहोत, त्याच्याबरोबर कॅमेरे पण आपण पुढे जाऊन करणार आहोत, ते लगेच. पण खांब्याचं आपण पुढच्या महिन्यापासून आपण काम तर ते केलं. पण शेवटी काय आहे की प्रत्येक गोष्टीची सिक्युरिटी करणं आपलं म्हणजे आपलं कर्तव्य बी आहे. प्रत्येकाला वाटलं ते आपण स्वतः पण कॅमेरे लावू शकता किंवा शासनातर्फे आपण लावण्याचा प्रयत्न करणार होता. तर वाईट की चांगलं हे लोकांनी जास्तीत जास्त ठरवावं, कारण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू आहेत. बरोबर. तर आता आपण थोडं व्हायला कॉन्सेप्ट घ्या, क्वेश्चन ऐकून म्हणजे कसं ते थोडं हे होते बरे बोर टाईप होते ते लोकांना बी बरं वाटण्यासाठी मी एक कॉन्सेप्ट काढले पदवी कोणाला देशाल. स्टार्ट करू पदवी कोणाला देशाल. ते पदवी कोणाला देशाल मॅडम. पहिली पदवी तुम्ही ठरवा, मी खाली त्या पदवीच्यासाठी एक नाव करीन. ते पहिलं नाव आहे वाघ. वाघ आपल्या समाजासाठी घेऊ पाहिजे म्हणजे होते. आता नवीन आपल्याला तयार करावं लागेल. दुसरा हिरा. हिरा हिरा बाळासाहेब ठाकरे. हा. आणि त्याची मगशी यंगस्टर आता अभिजित तुपके. अभिजित ठीक आहे. तुझ्या आताचा म्हणून तू सांगितलं. पण पुढचं घ्या नाही, यामध्ये जरी तुम्ही नाही आन्सर दिलं ना तरी मी स्वतःहून देईन. वाघीण. मी देव आन्सर याचा वाघीण बोलायला गेलो नाही, त्यांची एकच आहे ती म्हणजे शर्मिला. हे सत्य आहे. कारण हे जे केलंय ना ते वाघीणसारखं तुम्ही केलं, बिलं कोणी हे केलं नाही. हाय ते सत्य आहे. हाय ते खरं आहे. अजून कामगारमध्ये तुम्हाला कोण वाटायचं काम बोंब केल्यानंतर. लिओ प्लस. मी खाली उत्तरसाठी विचारतोय उत्तरचा किंग कोण पॉलिटिक्स मध्ये अजूनपर्यंत तुम्हाला काय वाटतंय. पुरं होता उत्तरचा किंग आता किंवा पुरं पण आता शेतवर सगळं चालायचं आपलं उत्तरचं राजकारण बऱ्यापैकी. पण आता सध्या तरी उत्तरचा किंग म्हणून आपल्याला खरं म्हणजे तयार करावं लागेल किंवा व्हावं लागेल. उत्तरच्या पुष्पा